नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती देणं हाच आपला एकमेव हेतू आहे। पात्र लाडक्या बहिणींना मेच्या हप्ते वितरणासंदर्भात सध्या अपडेट नाही आहे, पण ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे तर अशा लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आजचा ठरणार आहे। तर अनेक लाडक्या बहिणी आहेत ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे, तर यांना आपण एकच सांगू इच्छितो की आता डीबीटी ॲक्टिव्ह होण्याची शक्यता फार कमी आहे। शासनातर्फे जे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते वितरण आहे ते आता पूर्णतः थांबवण्यात आलेलं आहे। म्हणजेच आता मार्च आणि एप्रिलचे हप्ते वितरण होणार नाही आहे। डायरेक्ट मे महिन्याचं हप्ते वितरण जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये होऊ शकतं। तर या संदर्भात देखील आपण माहिती देणारच आहोत, पण याच्यामध्ये देखील काही लाडक्या बहिणी पात्र आहेत। आम्ही निकषांचं पालन करत आहोत। आमचं इन्कम जे आहे ते लिमिटमध्ये आहे, त्यानंतर उत्पन्न मर्यादा म्हणजेच इन्कम आहे ते लिमिटमध्ये आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये 4 चाकी वाहन नाही आहे, इन्कम टॅक्स भरत नाही आहे, गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे, 2 पेक्षा अधिक लाभार्थी नाही आहेत, तरी देखील आमचा अर्ज किंवा लाभ बंद झालेला आहे। तर अशा सर्वच लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो, तुम्ही इतर कुठल्याही ठिकाणी माहिती शेअर करू नका। तुमच्या जवळच्या असणाऱ्या महिला बालविकास विभागामध्ये जाऊन या संदर्भात माहिती घ्यायची आहे। तर त्यामध्ये अनेक लाडक्या बहिणी महिला बालविकास विभागामध्ये व्हिजिट देखील करत आहेत, आपल्याला मेसेज देखील करत आहेत की ITR रिटर्न असेल किंवा घरात 4 चाकी वाहन आहे, अशा प्रकारचे अनेक टेक्निकल त्यांच्या फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहेत। एखादा कधीतरी ITR रिटर्न भरला होता तरी देखील तो तुम्हाला लाभामध्ये प्रॉब्लेम आणू शकतो। तर अशी कंडिशन लाडक्या बहिणीच्या घरी आलेली आहे। एकदा कधीतरी मागील काही वर्षांमध्ये ITR भरण्यात आला होता, याच कारणामुळे लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे। तर अशा अनेक कारणांमुळे लाडक्या बहिणीचे लाभ बंद झालेले आहेत। त्यांना केवळ का लाभ बंद झालेला आहे, तर या माहितीसाठी जवळच्या महिला बालविकास विभागामध्ये देखील व्हिजिट करायची आहे। इतर कुठल्याही ठिकाणी माहिती शेअर करू नका। आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना हप्ते येत नाही आहेत तर अशी एक नवीन माहिती समोर येत आहे की अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजेच अजून एक माहिती समोर येत आहे की लाडक्या बहिणी व्हिजिट करत आहेत, त्यांना सांगण्यात येत आहे की हा जो एरर आलेला आहे किंवा जो त्रुटी आलेली आहे ती सध्या दूर करता येणार नाही आहे। जून महिन्यामध्ये 15 तारखेनंतर साधारणतः EKYC जी सुरू होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा EKYC करता येणार आहे, अशी माहिती त्यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे। परंतु लक्षात घ्या, सध्या मार्च आणि एप्रिल हप्ता आलेला नाही आहे, फेब्रुवारीच्या महिन्याचा हप्ता आला होता, EKYC केली होती। केवळ अशाच लाडक्या बहिणींना 15 तारखेनंतर इतर लाडक्या बहिणींच्या बरोबरच EKYC साठी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे त्यांना अजून एक चान्स मिळणार आहे पात्र होण्याचा, पण ते सध्या नाही आहे, जून महिन्याच्या 15 तारखेनंतर, अशी माहिती विभागामार्फत मिळालेली आहे। परंतु अजून यामध्ये तथ्यता नाही आहे। जोपर्यंत GR किंवा शासकीय निर्णय होत नाही आहे तोपर्यंत आपण या संदर्भात 100% म्हणजे 100% खरी बातमी म्हणता येणार नाही आहे। पण शक्यता वर्तवण्यात येत आहे की ज्यांना हप्ते आले नाही आहेत पण आम्ही EKYC केली होती, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला होता, त्यांना पुन्हा EKYC मध्ये इतर लाडक्या बहिणींबरोबर घेतली जाण्याची दाट शक्यता आहे आणि घ्यायलाच पाहिजे, कारण का टेक्निकल एरर दूर होण्यासाठी KYC करणं गरजेचं आहे। सध्या तरी महिला बाल विकास विभागामध्ये फक्त कारण कळतंय, अपात्रतेनंतर लगेचच पात्र करून घेतलं जात नाही आहे। तर ही आताची अपडेट आहे। तर लाडक्या बहिणींना हप्ता आला नसेल, इतर कुठल्याही ठिकाणी माहिती शेअर न करता जवळच्या महिला बाल विकास विभागामध्ये जाऊन चौकशी करायची आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरण पूर्णपणे थांबलेलं आहे। हप्ता न आलेल्या बहिणी काही अनेक टेक्निकल कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आलेले आहेत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या काही शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा, संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।